हॅलो हॅलो हॅलो. बट पहिले तर 2 वेळ फोन नाही उचलला आणि आता फोन उचलला तर बोलून नाही राहिला. हा हॅलो सरपंच भाऊ बोला. का बोला म्हणून राहिला? फोन लावलो तर फोन नाही उचलला 2 वेळा आणि आता फोन उचलला तर 5 मिनिट झाला बोलून नाही राहिला. अजी सरपंच भाऊ गाडी चालवत होतो ना म्हणून फोन नाही उचललो. मग तुम्ही 3 वेळा फोन लावले त्याच्यामुळे मग मी फोन रिसीव्ह केलो. पण कसं साईडला गाडी लावलो मग त्याच्यामुळे मग मी बोललो नाही. कसं आहे गाडी चालवताना मी कोणासोबत बोलत नाही. असं असं हा हा बरोबर आहे तुझं. हा हा गाडी चालवत असताना फोनवर बोलायचंच नाही. सॉरी सॉरी सरपंच भाऊ. अरे नाही नाही बरोबर आहे तुझ्या बरोबर आहे. तर मी का म्हणतो निघाला की निघायचंच आहे. आलो ना बाबा बस 5 मिनिटात आता तुमच्या घरासमोर पोहोचतो. गावाजवळ येऊन गेलो मी. अरे तर फोन करून तर सांगायला पाहिजेत होता निघाला तेव्हा. का सरपंच भाऊ जायचं नव्हतं तर मग आधी फोन करून सांगितले काऊन नाही? हा का आता येऊन गेलो मी तुमच्या गावाजवळ. अरे कोण म्हटलं नाही जायचं आहे म्हणून? आता तुम्हीच म्हणून राहिले ना की निघाला तेव्हा फोन काऊन नाही केला म्हणून. तू पण रे बाबा भारी चॅटम दिसून राहिला. मी याच्यासाठी म्हटलं की फोन केला असता तर मी आता तुला 3 वेळा फोन नाही लावलो असतो. हो सरपंच भाऊ बरोबर आहे. मला फोन करायला पाहिजेत होता. मग ठीक आहे सरपंच भाऊ ठेवतो मी फोन. हो ठेव ठेव ठेव. हिला किती वेळ लागते तर माहित नाही तयार व्हायसाठी. अर्धा तास झाला घुसली आहे त्या रूम मध्ये. तर इंदू इंदू काय आहे हो? झाला नाही का तुझ्या? आता 5 मिनिटात गाडी आलीच समज. हो बस 5 मिनिट. किती वेळची 5 मिनिट म्हणून राहिली. लवकर कर ना. लग्न बिग्नाला जायचं आहे का एवढी नटून थटून राहिली तर. हो चुप राहा ना. येते फक्त 2 मिनिट थांबा. गावात असेल फेऱ्यान गिऱ्यान का लिपस्टिक बिपिस्टिक का मेकअप करते बाबा हे पण. हिला मेकअप केल्याशिवाय नाही होत. काय झालं? किती घाई करता तुम्ही? तू किती वेळ लागते? अर्धा तास झाला ना. तिथं रूम मध्ये घुसली होती तर. वेळ नाही लागत का बायांना? साडी बिडी घालावं लागते तर. तुम्हाला काय घातलं पॅन्ट शर्ट झाला. आता विहिणीच्या गावी येता हो असे तसेच येऊ का? नाही नाही बाबा अजून असेल थोडासा मेकअप करायचा तर करून घे. झाला ना आताच तर मार बोंबलत होते. झाला नाही का तुझा झाला नाही का तुझा म्हणून. आणि आता म्हणून राहिले अजून करायचं असेल तर कर म्हणून. टांज तर मस्त मारता तुम्ही. आधी तर विचार केली की कोणती साडी घालू कोणती साडी घालू. हिरवी घालते म्हटली पैठणी तर मागेच घालून गेली होती. मग विचार केली आता कोणती घालू कोणती घालू. त्याच्यामध्येच 10 मिनिट निघून गेले. तुम्हाला काही विचारले की कोणती साडी घालू म्हणून? काही नाही सांगत. नाही तर कोणाकोणाचे ते नवरे बायकोला विचारावे नाही लागत. स्वतः येऊन म्हणतात की ही साडी नको घालू ते साडी घाल. आणि एक तुम्ही आहात. ते तसे काम मला जमत नाही. बस असं म्हटलं की झालं. अरे तू कोणती साडी घाल तुझ्यावर साड्या सगळ्यात छानच दिसतात. आहेच ना सुंदर तू. असू द्या असू द्या. आता तर मार बोंबलत होते ना आता तारीफ करून राहिले. मला सांगा साडी कशी दिसते? अरे म्हटलं तरी तुझ्यावर सगळ्या साड्या चांगल्याच दिसतात म्हणून. चला आता चला. आता उशीर नाही होत आहे. आली का गाडी? हो बस आता पोहोचतच असेल. अरे आली वाटते गाडी. चल 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 लवकर. ताला वगैरे बघितला का? हो हो ताला वगैरे सगळं बघितलं. दरवाजाला लावला आहे. चल तू निघ बाहेर मग मी लॉक करून घेतो. अजून काही पकडायचं आहे का? पिशवी दिली होती ना तुम्हाला. कुठं ठेवले तुम्ही? आहे ना आहे तिकडे दरवाजा जेवढेच ठेवलो विसरून जाईल म्हणून. झाला मग अजून का पकडायचं आहे? खाजाच पकडली बाबा. आणि आता जाताना काही घेऊन टाकू फळं अजून. आता पोरगी येणारच आहे ना घरी. तिथं का पकडायचं अजून? हा चल मग. झोपले का मीर? हो झोपली ना. तर मग चल ना पटकन आणून घेऊ सामान. कालच मस्त सामान आणलं असतं तर बरा झाला असता. तू तर काल म्हणली ना काही सामान नाही लागत म्हणून. हो मला वाटलं साधा साधाच करू आपण. तर रेखा मग म्हणाली की ताई म्हणते थोडा डेकोरेशन वगैरे करावं नाही लागेल का म्हणते. मग तुम्ही तेव्हापर्यंत चालले गेले होते ना दुकानामध्ये. फोन केली लवकर याल म्हणून तर काही आले नाही. अरे एकदा दुकानामध्ये गेला की येणं होते का? होते ना होते. काही वेळ नाही लागत. 1 तासामध्ये नाही तर वापस येऊ. आता वाजलेच किती 10. कार्यक्रम 4 वाजेचा आहे ना. हो 4 वाजेच करून सायंकाळीच करावं लागेल ना. सगळे वावर शेतामध्ये लोक जातात. शांताराम भाऊ वगैरे येणार आहेत की नाही? लावली होती ना काल फोन लावली होती. येऊ म्हणाल्या ना बहिणी. येतील नाही तर का? तुम्ही लावलेच नाही का फोन? अरे नाही लावलो. मला कुठे वेळ मिळाली नाही लावलो मी फोन. वा मस्त काम आहे ना तुमच्या तर. आई म्हणाल्या पण तुम्हाला भाऊला फोन लावशील म्हणून. तुला तर माहित आहे मी दुकानामध्ये गेलो की मला वेळ मिळते का? उशीरच झाला काल यासाठी. मग जेवण वगैरे केलं थोड्या वेळ मीरला पकडलं मग झोपलो मी. आता सकाळी नाही लावल्या. झाला ना बाबा. तू बोलली ना. आई बोलली असेल ना अजून. हो आई पण बोलल्या ना. झाला मग. मेन आई आहे. आई बोलली ना झाला. राधा राधा काय आई? झोपले का मीर? हो आत्ताच जस्ट झोपले. आता जा ना तर मग पटकन येऊन जा ना. आता एक वेळ झोपली की 2 तास तर उठत नाही म्हणा. हो जातो ना. मी का म्हणते राधा एक फ्रॉक आणून घेशील? कशाला आई? आहेत ना फ्रॉक. नाही ते तिला बारशामध्ये आले होते. पण आई ते यूज केले नाही आहेत. 2 फ्रॉक आहेत
तसेच आहेत. नाही नाही, एक आणशीन, स्वस्तात आणशीन, वाटल्यास महाग नको आणशीन, पण आणशीन. ठीक आहे आई. अजून काही लागते का? नाही बाबा, मी तर आता सांगितली फ्रॉकच आणशीन म्हणून, मग तर काही नाही लागत. मग पहा तुम्ही कोणता सामान आणता तर. आई, आणि भाजीच्या वगैरे का बनवायच्या? आता भाजी पनीरची बनवा लागेल. आणि मी का म्हणतो राधा, ते तेवढे सारे पदार्थ घरी बनवून का? तर ते रेडीमेड मिळतात ना, रसगुल्ला वगैरे, ते आणून घ्यायला घेऊ. बाकी आपण घरी तर गुलाबजामुन बनवू, समोसे वगैरे बनवू. बाकीचे मग आयटम आणून घ्याल बाबा, जलेबी का आणतात तर बघा तुम्ही आता. हो आई, मी तशीच म्हणत होती, घरी किती करू आपण. बालुशाही तर रात्रीच बनवला, आता गुलाबजामुन बनवून घेऊ. मग बाकी रसमलाई, रसगुल्ला वगैरे घेऊन आणून घेऊ. मिळतात ना ते एक एक पावचे डब्बे. हो हो, तशीच म्हणते मी पण. हो, गावामध्ये गुलाबजामुनचा पाकिट नाही मिळाला ना, नाही तर मस्त रात्रीच बनवून झाला असता. आता ना चालले ना तुम्ही तर खोवाच आणून घ्याल, खोव्याचे चांगले होतात, पाकिट नको आणाल. ठीक आहे नाही. किती लागेल आई खोवा? 1 किलो आणून घेशील. आई, मोहल्लेवाल्यांचं पण जेवण आहे का? नाही नाही, त्यांना नाश्ताच देऊ ना, कशाला जेवण ठेवू. झाला ना चिवडा बिवडा बनवून झाला रात्रीच. तर मग आई 1 किलो लागेल का खवा? चिवड्यासोबत जलेबी पेढा असं बरं वाटते, त्यासाठी ते गुलाबजामुन देऊन का? नाही का, चिवड्यासोबत तर ते आहे ना बालुशाही, रात्री बनवला 2 किलोची बालुशाही बनवला, ते होऊन जाते. असा का? हो, जा आता पटकन जा ना तुम्ही. हो आई, जातो ना. गाडी काढा तुम्ही, मी येते पर्स घेऊन. हो, लवकर ये. हो, मागे मागेच येते ना तुमच्या, पकडते पर्स आणि येते. हा, ठीक आहे ठीक आहे. आई तुम्ही लाडोकडेच राहाल. हो, राहतो ना राहतो. आणून घेते इकडे, लसणा बिसना छिलते, इकडेच थांबते. वरी कशी करते तर माहित नाही बाबा. काही नाही करत, नाही ते काही नाही करत, समजदार आहे. हो बाबा, मला नाही पेलत ते परी, तुझ्या ऐकते, माझं नाही ऐकत बाबा. ते तुझ्या मी सांभाळतो बरोबर. आहे ना, परीची मम्मी पण आहे. हो ठीक आहे आई. गाडी काढलं नसेल पाहिजे. जा. हो हो, जाते. मला म्हणाले तयारी करून राहा म्हणून, ना आपण गेले तर याचेच आहेत. हे ना असेच करतात, मोबाईलही नाही घेऊन गेले ना, काही नाही सांगतही नाही कुठं जातात तर. जेवणही व्हायचंच आहे. लवकर जाऊन म्हटली, लवकर कामं बिमा आटोपली. 9 नाही वाजत तर मी सगळे कामं आटोपली आपले, लवकर जाऊन म्हणून. अरे, झाली का तयारी शांता? झाली नाही तर का, कुठं जाता हो तुम्ही? सांगत नाही ना, काही नाही. किती वेळचे गेले होते? अरे, थोडासा कटिंग करायला गेलो होतो ना. दाढी गिडी करायला गेलो होतो थोडासा. का दाढी करायला गेलो होतो म्हणता? खूप गर्दी होती ना सलून मध्ये, तरी म्हटलं बाबा मला गावी जायचं आहे म्हटलं. तर मग मोठ्या मुश्किल ना 2 जणांचे झाल्याच्या नंतर मग माझा नंबर लागला. बापा, सलून मध्ये गेलो होतो म्हणतात. मी तर नाही गेली बापा पार्लर मध्ये. आता किती दिवस झाला, आता परा पाणी सुरू होता, वेळ नाही भेटली पार्लर मध्ये जायची. आणि एक तर आता ताई वगैरे वेळेवर सांगितलं, कालच सांगितलं. काल गेली असती थोडाशी पार्लर मध्ये, थ्रेडिंग वगैरे केली असती, तर कोणताच्या इथं परा लावायला गेली. काही नाही होत, येते मी तशीच, मला ओळखतात. अरे बाबा, तू अशीच चांगली दिसून राहिली तरी तुला मेकअप करायची काही गरज नाही आहे. एकदम हेमा मालिनी दिसते तू. काही पण बोलता हो. हेमा मालिनी कुठं ना मी कुठं बापा, गोल मटोल. लवकर जाऊ म्हटली तर तुम्ही आता उशीर करून राहिले. 9 नाही वाजत तर माझी तयारी झाली, पूर्ण कामं गिमं आटोपून. अर्धा तास झाला मी वाट बघून राहिले तर. झालं का तुझं जेवण वगैरे केली? नाही ना, जेवण वगैरे नाही केली. तुम्ही यायचेच होते ना. सोनू येतो म्हणते का? नाही येत सोनू, विशालचा अभ्यास राहते ना, तो तिकडे लायब्ररी मध्ये जाते. मग घरी पाहिजे ना, गाई ढोरं आहेत, चारा पाणी करावं लागते, आपला तर मुक्काम राहील. मग त्याची कॉलेज कधी सुरू होणार आहे ते सोनूची? आता सोमवार पासून जाईन म्हणे बाबा. हो का? त्या दिवशी गेला होता तर ते फर्स्ट इयर वाल्यांचे ऍडमिशन वगैरे सुरू आहेत म्हणे, तर बरोबर शिकवत वगैरे काही लक्ष नाही देत म्हणे, म्हणून मग काही तो गेला नाही. बाबा, मम्मी पप्पाजी तर आले ना. तू कुठं गेला होता तो सोनू? मम्मीनं पाठवलं कुंता मावशीच्या घरी, पप्पाजी गेले का तर जाऊन पाय म्हणून. का शांता, तू पण? का तू पण म्हणता? मग तुम्ही सांगितलं नाही ना, मला वाटलं गेले असणार बापा कुंताच्या इथं, म्हणून म्हटले सोनूला तू जाऊन बघ बरं. मी म्हणते तुम्हाला कटिंग करायला जायचा होता सलून मध्ये, तर थोडा तर सांगून जायला पाहिजेत होता ना, की शांता मी सलून मधून येतो म्हणून. म्हणलं आता वेळ आहे, तुझी तयारी बियारी नाही झाली आहे, येऊन जातो थोडासा सेप मारून. आता मलाही का माहित होता एवढा उशीर लागेल म्हणून. बनव, ताट बनव बरं पटकन. हो बनवते. सोनू जा, भाऊला बोलो, सोबतच करून टाकू जेवण. आणि सोनू आता वेळ झाली बेटा, थोडेसे भांडे वगैरे घासून घेशील. हो ना मम्मी, तुम्ही जा, मी घासीन भांडे. हो, आता नवीन साडी बिडी घातली ना, तर मग खराब होऊन जाईल, पाणी वगैरे उडेल तर. नाही मम्मी, जा जा. मम्मी माझ्यासाठी खाऊ आणशील? कशाचा खाऊ का? बाबा मम्मी, तिथं अन्नप्राशन आहे ना, अन्नप्राशनचा कार्यक्रम, खूप सारे डिशेस बनवतील ना. का बनवतील? पदार्थ मम्मी, खूप सारे. असा, त्यांना काय म्हणतात? डिशेस. डिशेस. राहू दे शांता, काही पण बोलून टाकशील तू.
हो शिकावं लागते ना बाबा. आता पुष्कळ सारे मुलं हे आजकालचे जवान मुलं इंग्लिशचा जास्त वापर करतात, तर मग आपल्यालाही थोडाफार शिकावं लागते ना. का राहू दे म्हणता, चुकेल तर चुकेल. का होईल, हसतील ना एवढ्याच ना. आता लोकही कुठे हसतात. आपण काही चुकलो आणि मग हसले तर मग आपल्याला आनंद होईल की नाही बा, आपल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आला, त्यांना हसू आला. मग लोकांना हसवणे आहे किती मोठं काम आहे. हो माझी महाज्ञानी शांताराणी, चला आता जेवण दे. चला. कोणाचा फोन आला होता दादा, घरून आला होता का? का म्हणते आई, मीर उठली म्हणते का? अहो नाही, घरून नाही आला होता फोन. मग कोणाचा फोन आला होता? वहिनीने केला होता फोन, निघालो म्हणून. असं निघाले का? हो हो, आताच म्हणजे घरून निघाले. हा, ड्रेस वगैरे तर झाला घेऊन लाडूसाठी. हो, मी का म्हणते थोडी पार्लर मध्ये जाते ना. अरे पण अजून बाकीचा सामान आहे ना घ्यायचा. बाकीच्या म्हणजे आता डेकोरेशनच्या तर घेऊन झाले, बलून वगैरे ते. फक्त आता फळं आणि थोडी मिठाई बाकी आहेत. मी लिहून दिली आहे, लिस्ट दिली होती ना तुमच्याकडे. आहे ना, आहे खिशामध्ये आहे. हो, ते तुम्ही घेऊन आणा, मी तोपर्यंत पार्लर मध्ये जाते. आता कुठं जाशील पार्लर मध्ये? इकडे. अहो तो बघा तिकडे समोरच आहे बघा पार्लर, मागे वळा. हा सुहानी पार्लर. हो तिथंच जाते, इथंच याल मग तुम्ही. ठीक आहे, एक काम कर, हे पिशवी आपल्याकडेच असू दे ड्रेसची. हो हो, मी आपल्याकडेच ठेवते. जास्त वेळ लागेल का? नाही हो, फक्त 15-20 मिनिटात होऊन जाते. पण आता अगर कोणी असतील तिथं आधीचे कस्टमर तर अर्धा तास लागू शकते. तुम्हाला पण तर अर्धा तास लागेलच ना एवढं सामान घ्यासाठी. हो इथं जवळच आहे ना, मिठाईचे दुकान वगैरे आहे, फळं वगैरे इथं मिळतात. आणतो ना मी तिथूनच. बाईकनेच जाता ना? हो बाईकनेच जाता ना. तिथं डिक्कीमध्ये पिशवी आहे. हो ठीक आहे. तुला सोडून देऊ का? का सोडून देऊ का म्हणता, असं आहे ना इथं पार्लर, जाते ना पायी पायी. तू जा, मग मी आणतो तो सामान. हो, नाही केली असती पण किती 9-10 महिने झाला मी थ्रेडिंग वगैरे नाही केली, तर पार्लरला गेलीच नाही. डिलिव्हरी झाल्याच्या नंतरही कुठं केली, मला कुठं जायला मिळालंच नाही ना. आता राखीला वगैरे गावी जावं लागेल आणि आज अन्नप्राशनचा कार्यक्रमही आहे, तर म्हटलं करून घेते आता थोडाशी थ्रेडिंग पार्लर मध्ये जाऊन. हो तर जा ना, तर जा. हा हॅलो, मुकुटदम भाऊ बोलता का? हो ताई, बोला. ओळखले का भाऊ? हो ताई, कावेरी ताई बोलून राहिली ना. हो नाही म्हटलं, काल पैसे आणून देतो म्हणाले तुम्ही, आणून नाही दिला. हो ताई, नाही आणून दिला. काल ना सासूरवाडीलाच जाणं झाला, माझ्या आजी सासूची तब्येत ना खूप सिरियस झाली, तर फोन आला तर तिकडेच गेलो. मग आम्ही आता कुठं आहात? आता तिकडेच आहो, उद्याला येणार. उद्याला आलो की मग लगेच आणून देतो मी. असं का? नाही, बाया विचारत होत्या की नाही पैसे नाही आणून दिले म्हणून, तर म्हटलं फोन करून विचारते, काल येणार होते का नाही आले बा. मग गेले तर फोनही नाही केले की ताई आज येणार नाही होत. फोन तर करायला पाहिजे. नाही लावलो होतो ताई, काल सायंकाळी फोन लावलो होतो मी, तर फोन स्विच ऑफ सांगत होता. हो बरोबर आहे, काल ना चार्जिंग नव्हती. माझा मुलगा पकडते तर पूर्ण चार्जिंग उतरतपर्यंत खेळत राहते गेम. हो स्विच ऑफ झाला होता, बरोबर आहे, तेव्हा केल लावले असणार. हो उद्याला जर लवकर येणं झालं ना तर मग उद्याच येतो मी, नाहीतर मग परवाला नक्की आणून देतो. बरं ठीक आहे भाऊ. हो ताई, ठीक आहे. बाई लाडू, ओळखली का बेटी? ओळखली? हो ओळखली. मामीजीला ओळखली आपल्या, नाही? भासी आता परी राहिली असती की नाही तर पकडू नाही दिलं असतं. हो का? कोणी नवीन लोकांनी पकडला की नाही, एवढी रडते बाबा, काही सांगू नको भासी. गेली कुठं आहे परी? मी आली तेव्हाची दिसली नाही. आहे ना, आहे, झोपली आहे. आतापर्यंत तर येऊन जायला पाहिजेत आता राधा वगैरेंना. खूप वेळचे गेले आहेत, येतील केव्हा ना. डेकोरेशन कधी करतील बाबा. आता बरं झाला रडकी पोरगी नाही आहे तर, नाही तर घर पूर्ण डोक्यावर घेतलं असतं ना आता. तरी ना आता बाई भूक लागली असेल लाडोला. हो भूक तर लागली असेल म्हणा, दूध दिलं आणि गेली बाबा झोपवून. हो बाई, भूकू लागली भूकू. दूध पेशीन का बेटी? मूल पाहते, कोण आहे ना कोण नाही म्हणत असेल, हो ना? नाही पण भासी, असे अनोळखी माणसांजवळ जात नाही हे. तुझ्याजवळ चुपचापच आहे. हो तर मी अनोळखी कुठं आहे? राहिली आहे ना माझ्याजवळ 1-1.5 महिना. हो बरोबर म्हणत आहे भासी. बघितलं ना तुम्ही आले होते तर, तुमच्याजवळ रडत होती पण मी पकडली का मग चुपचाप राहत होती. हो आता बाई 2-3 दिवस तर एवढा अखरला नाही, त्या कमऱ्यामध्ये जाऊशा नव्हत्या वाटत. गेला की बस आठवणच येत होती लाडूची. आली लाईट आली. रेखा काय झालं आई? बाबा तुला म्हणली ना लाडूसाठी दूध आण म्हणून. गरम केली ना, थंडा व्हायला होता, थंडा करायसाठी टाकली. परी उठली का? नाही आई, झोपलीच आहे. लाडूला ने तिकडे दूध पाजून दे. हो ठीक आहे ना. सू वगैरे केलं असेल, तिच्या पाय पॅडगीट बदलवून देशील. हो द्या बहिणी लाडूला. हो घे बाई रेखा, जा बाई लाडू, जा काकू जवळ जा, दूध पिऊन ये दूध. हो पोटू भूक लागली, भूकू. मीर ए बाई, ओळखते नाही आता नाही? मीर म्हणलं का पटकन बघते. इला लाडू कोणी नाही म्हणत का? वहिनी लाडू पण म्हणतो आणि मीर पण म्हणतो. तिची मम्मी तर लाडूच म्हणते तिला, आणि तिचे पप्पाजी पण म्हणतात. हो का?
आता नाव ठेवून व्हायचा होता तर मी तिला लाडूच म्हणत होती. नाही ना, छान आहे लाडू नाव, मी पण म्हणते कधी कधी. आहे ना छान. चला बाई लाडू, चला दूध पिऊ. हा ना परी दीदी, परी दे दे दे. हो हो भूक लागली, चला. भासी एखाद्या तरी पोराला आणायला पाहिजेत होता. आता बाई दिवसभरातूनच जायचं राहिला ना तर जमते. आता मुक्कामानं झाला तर मग कसं आहे, दोघे भाऊ भाऊ राहिले तर बरा होते. हो तो पण आहे म्हणा. वहिनी बाबा, दादाताई खूप वेळ केले ना. हो वहिनी, थोडा उशीरच झाला. काही घ्यासाठी गेला की मग उशीरच होते. किती वाजे आला वहिनी तुम्ही? झाला बाबा 1 तास झाला आम्ही आलो तर. नाश्ता चहा सगळंच झाला. लाडू आई लाडू कुठे आहे लाडू? आतापर्यंत भासी जवळच होती बसून. आता रेखा घेऊन गेली, तिला दूध पाजून दे म्हटले, भूक लागली असेल. रडली का मग? नाही रडली. भासी वगैरे आल्या ना मग 15 मिनिटात उठली लाडू. तेव्हाची आपल्या मामी जवळच होती बाबा. वहिनी राहिली का तुमच्याजवळ मस्त बसून? हो मस्त राहिली ना बसून माझ्याजवळ. खूप बरं वाटलं एवढ्या दिवसाच्या नंतर तिला पकडून. हो भाऊ सोबत बोलले मी, समोर बसले आहेत भाऊ. आणि भाऊ वगैरे कुठे आहेत? तर आले ना, आले ते गाडी तिकडे ठेवत आहेत. राधा हात पाय घे धुवून घे पहिले आणि दूध देऊन दे. आता दूध पाजत आहे म्हणून राहिले ना रेखाला. हो गाईचं दूध पाज म्हणले, आता तिला भूक लागली तर. तर मग आता राहू द्या, आता नाही देत ना. हो हात पाय घे धुवा नाही का. आधी पटकन आता डेकोरेशन करा. कुठं करायचं आहे अन्नप्राशनचा कार्यक्रम तर. आई इथंच करून ना, हा थोडासा सोफा तिकडे साईडला लावून टाकू, इथं जमते तरी चांगला. हो तर इथं करा मग. झाला का? आता घेऊ का फोटो? घेऊ बापा तर गोवर्धन तितक्या वेळचा फोटो काढायलाच आहेस तू. आई काढत होतो तर थांबा केता. सगळं सामान ठेवू द्या म्हणाले, त्याच्यानंतर फोटो काढायला म्हणाले, म्हणून मी उभाच आहो. काढू का वहिनी आता फोटो? हो हो देवरजी, काढा ना आता फोटो, काढा. झालं सगळं सामान ठेवून. हो आता 3-4 फोटो लाडूचे काढून घ्या, एकटीचे छान डेकोरेशन सोबत. मस्त पाहून राहिली ना लाडू तर. पण राधा हा ना पांढरा फ्रॉक बेकार आणले. चांगला दिसते नाही सफेद फ्रॉक, सगळ्या कलरचे आहेत. मी म्हटलं व्हाईट वाला आहे नाही तर घेऊन जाते. मोठा नाही झाला का हा फ्रॉक? तर जाणूनच आणली मोठा. नाही म्हटली, नाही घेत म्हटली तर तुम्ही आणा केल्या. हा अजून 6 महिने गेले का, अजून वाढदिवस येईल तर मग घ्यावंच लागेल ना. नाही आता बाई मोठेच पाहिजेत थोडेसे, कसे लहान मुलं लवकर मोठे होतात ना. आई हा फ्रॉक ना परीला पण होऊ शकते एवढा आहे. हो का? घालतील एकामेकाचे कपडे बहिणी. नाही ताई, छान फ्रॉक आहे, मस्त. मलाही खूप आवडला हा फ्रॉक. बाप रे बाप, 36 प्रकारचे भोग लागून राहिले ना बाई लाडूला. तर कृष्णाजीला लावतात बाबा 36 प्रकारचे भोग. हो वहिनी, 36 प्रकारचे ॲटम बनवतात. आता खाईल का हे एवढे? परीच्या पण अन्नप्राशन असंच केले होते का? हो बाबा, ह्या रेखाला सगळं माहित होता, रेखानच केला, मला तर माहितच नव्हता. ह्या परीच्या अन्नप्राशनच्या वेळेस तर मी पण नव्हती, तेव्हा ना माझी तब्येत खराब होती तर मी तिकडेच होती. राधा परीला इकडे ठेव ना, दोघी बहिणीची फोटो काढू दे. हो रेखा, परीला ठेव ना तिथं. फोटो काढू दे दोघी बहिणीची. ताई मग होतील ना फोटो काढू? आता चांगली बसली आहे लाडू, तर एक काम करा ताई, आधी तुम्ही मीरला खीर चारा, मग भैयाजी चारतील, मग असे करत आम्ही सगळेजण मीरला खीर चारू. हो का? ठीक आहे. मग जेवढा फोटो काढायचे आहे तेवढा फोटो काढू मग. हो बाबा, आता ते मी रोज चुपचाप बसली आहे तर चारा बापा. बाबरली गिवरली का नाही, मग कोणाच्या बापाला पेलत नाही. बरं तर ठीक आहे मंडळींना, लाडू कशी दिसते सांगा कमेंट्स मध्ये. आता आम्ही सगळेजण लाडूला एक पदार्थ चारत आहोत. थांबा बापा, काही नका करू, कुठं चालले, आधी चॅनलला सबस्क्राईब तर करून घ्या. आणि कशी वाटली व्हिडिओ? बरं ठीक आहे, व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.